जण सोडून गेलेले आहेत लेक्चर. स्लाइड शेअर करते. काल आपण डायनायट्रोजन ऍसिमिलेशन बघत होतो. त्यातले शेवटचे 1-2 स्लाइड राहिलेत. ऋतुजा, आशिष आणि हे सगळे मेंबर ज्यांची मी नावं घेतली आहेत त्यांना जरा मला भेटायला सांगायचं. नंतर फोनवर बोलले तरी चालतील. दीक्षा, इथं मला जे दिसत आहेत ते आणि नाही दिसत आहेत ते परत वेगळेच. चालेल, आता मी स्लाइड शेअर करते. परत एकदा ही स्लाइड शॉर्ट मध्ये सांगते. रेड्युस्ड फ्लॅविड ऑक्सिन हा नेहमी डोनर, तो त्याचे 2 इलेक्ट्रॉन लाल ठिपके आहेत ते डोनेट करतो आणि तो स्वतः ऑक्सिडाइज्ड होतो. स्मॉलर सब युनिट की ज्याचा आयर्न हा चिलेटिंग एजंट आहे, तो ते 2 इलेक्ट्रॉन घेतो, तो रेड्यूस होतो. परंतु त्याला ते इलेक्ट्रॉन लार्जरला द्यायचे असले तर त्यांनी लार्जरशी आधी असेंबल व्हायला पाहिजे, परंतु तो इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे. त्याच्या ऍक्टिव्हेशनसाठी 4 एटीपी मॉलिक्यूल लागतात. एटीपी एमजीचं बाइंडिंग व्हायला लागतं. ते बाइंडिंग झाल्याबरोबर ह्याचं कॉन्फिगरेशन बदलतं आणि ते जे फॉर्म आहे स्मॉलर सब युनिट ऍक्टिव्ह होतो आणि मग तो लार्जर सब युनिट बरोबर कंबाईन होतो. आता इथे स्मॉलर आणि लार्जर एकमेकांच्या बरोबर कंबाईन झाले ना. त्या लार्जर सब युनिटला मॉलिब्डेनम हे चिलेटिंग एजंट आहेत आणि त्यांना नायट्रोजन N ट्रिपल बॉन्ड N अशी त्यांची बाइंडिंग, त्याला सबस्ट्रेट बाइंडिंग साईट आहे. परंतु काय होतं, हा जो मॉलिब्डेनम फॉर्म आयर्न हे आहे लार्जर सब युनिट, ते स्वतःच्या नायट्रोजन बरोबर येताना 2 पाहुणे कलाकार घेऊन येतो, 2 प्रोटॉन मॉलिक्यूल तिथे घेऊन येतो. आणि आता ही सगळा कॉम्प्लेक्स तयार झाला की हा स्मॉलर सब युनिट तरी सुद्धा याला एनर्जी द्यायला, सॉरी इलेक्ट्रॉन द्यायला तयार होत नाही, बिकॉज ऑफ इट्स हाय रेडॉक्स पोटेन्शियल. आणि मग त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन काढून घ्यायसाठी सेलला एनर्जी खर्च करावी लागते. 4 एटीपी मॉलिक्यूलचं हायड्रोलिसिस होतं आणि ते इलेक्ट्रॉन त्यांनी लार्जरला दिले रे दिले. आता या लार्जरकडे हे इलेक्ट्रॉन आले, 2 लाल ठिपके आली, त्याबरोबर स्मॉलर सब युनिट परत एकमेकापासून सेपरेट होतो आणि ही सायकल परत रिपीट होऊ शकते. आता या लार्जर सब युनिटला इट possess 2 electrons. Now this is the molybdenum chelating agent. Along with it is added with the N triple bond N along with 2 protons with them. And therefore आपण नेहमी कुठलीही गोष्ट आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला जशी देतो आधी, तसं ते दोन्ही पाहुणे म्हणजे ते 2 प्रोटॉन आहेत, त्यांना हे एक इलेक्ट्रॉन मिळतो आणि त्यांचा हायड्रोजन गॅस तयार होतो. बघा इथे हायड्रोजन गॅस निघून गेला. आणि आता ह्या लार्जर सब युनिटच्या ऍक्टिव्ह साईडला फक्त N ट्रिपल बॉन्ड N आलेली आहे. हा परत इथे रिसायकल होतो. हा रिसायकल होतोय. इथे परत एकदा स्मॉलर सब युनिट आहे, रेड्युस्ड फ्लॅविड ऑक्सिन, त्याचे इलेक्ट्रॉन हा स्मॉलर सब युनिटला देतो. 1 मिनिट मी दार लावते. स्मॉलर सब युनिटला ते इलेक्ट्रॉन मिळाले. परत एकदा पहिल्यासारखंच तो इनॅक्टिव्ह फॉर्म आहे, त्याला एटीपी मॅग्नेशियम बाइंडिंग होतं. ते झाल्याबरोबर तो ऍक्टिव्ह होतो, लार्जर सब युनिट बरोबर फ्यूज व्हायला रेडी होतो. आता हा लार्जर सब युनिट ह्याच्या मॉलिब्डेनम चिनेटिंग साईटला N ट्रिपल बॉन्ड N आहे. मग तो इथनं तिथे अटॅच जरी झाले तरी हा इलेक्ट्रॉन द्यायला तयार होत नाही, त्यासाठी एनर्जीचं हायड्रोलिसिस व्हावं लागतं. त्या एटीपीचं हायड्रोलिसिस झालं की हा स्मॉलर सब युनिट ते इलेक्ट्रॉन लार्जर सब युनिटला देतो, स्मॉलर सब युनिट परत रिलीज होतो.
आणि आता लार्जर सब युनिटच्या ऍक्टिव्ह साईडला एन ट्रिपल बॉन्ड एन जे आहे तिथे 2 हायड्रोजन तिथे बाइंड केले जातात आणि एन डबल बॉन्ड एन. आता परत हा खाली येईल इथे आणि ही सायकल रिपीट होईल. तिसऱ्या सायकलच्या वेळेला NH सिंगल बॉन्ड NH आणि चौथ्या सायकलच्या वेळेला 2 NH3 चे मॉलिक्यूल बाहेर पडतील. ह्या पद्धतीने टोटल रिएक्शन होती N2 plus 8H plus 16 ATP and that gives twice NH3 plus 2 हायड्रोजन. इथे 16 ATP वापरले गेलेले आहेत. नाउ विल सी हे त्याची मी बायोकेमिकल मेकॅनिझम दे तुम्हाला काल असं बाटली वगैरे घेऊन माझा हात उजवा हात हे दाखवत होतं हे तुम्हाला डायग्रॅमॅटिकली दाखवले 2-3 प्रकारचं आहे. आता आपण पुढे जाऊया. Some facts of the nitrogenase enzyme. फार लक्ष देऊन ऐका. The rate of nitrogenase activity is slow. हे नेचर मध्ये नायट्रोजनेज ऍक्टिव्हिटी करणारे मेंबर फार कमी आहेत. बायो फर्टिलायझर म्हणून जे वापरलं जातं अझोरायझो हे जे एन्झाईम तयार करणारे ऑर्गॅनिझम आहेत त्यांची ती नायट्रोजनेज एन्झाईमची ऍक्टिव्हिटी अतिशय स्लो आहे. 1.25 seconds are required for conversion of N2 to NH3. एका N2 चं NH3 मध्ये कन्व्हर्जन व्हायला 1.25 सेकंड्स लागतात. आता तुम्ही जर एक आपल्या मनाशी जर विचार केला तर हे ह्या पद्धतीने जे झालेले आहेत तर ह्याला आपण हे कसं म्हणायचं स्लो कसं म्हणायचं 1.25 म्हणजे चांगले भरपूर स्पीड आहे असं तुम्हाला वाटेल. परंतु बॅक्टेरियल सेलची जर आपण लाईफ बघायला गेलो तर ते 20 मिनिटाचं लाईफ आहे. त्यातला 1.25 आपण कुणाला घालवायला निघालोय आपण घालवायला निघालोय एका N2 चं NH3 कन्व्हर्जन साठी. अँड देअरफॉर द स्पीड इज व्हेरी लेस स्लो स्पीड आहे त्याचा. तर हा स्लोनेस कशामुळे आलाय? द स्लोनेस अरायझेस because the protein has to assemble and has to separate many times to reduce only one dinitrogen molecule. त्याची मागची डायग्राम डोळ्यासमोर आणा. ही जी N2 चं NH3 मध्ये कन्व्हर्जन असेल त्यावेळेला त्यांचं डिसोसिएशन आणि असोसिएशन ही जी प्रोसेस आहे ही 4 वेळेला फक्त एक N2 चं NH3 मध्ये कन्व्हर्जन करायला 4 वेळेला त्यांना एकमेकांबरोबर कंडेन्स व्हावं लागतं आणि 4 वेळेला ते एकमेकापासून सेपरेट होत असतात. मग ही अशी त्यांच्यामध्ये डिसोसिएशन आणि रिअसोसिएशन असं असल्यामुळे काय होतंय ह्या पद्धतीमुळे त्याच्यामध्ये नायट्रोजनेज ऍक्टिव्हिटीला स्लोनेस येतो. आता पुढचंही मी तुम्हाला अझोटोबॅक्टरच्या वेळेला समजावून सांगितलं होतं पण तुमच्या मला नाही वाटत लक्षात असेल. In presence of oxygen, the enzyme system is very low. This enzyme is very sensitive to molecular oxygen. मॉलिक्युलर ऑक्सिजनला ती अतिशय सेन्सिटिव्ह आहे. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये नायट्रोजनेज ऍक्टिव्हिटी होऊ शकत नाही. Then still there are some organism like Azotobacter. It can fix dinitrogen even in presence of oxygen aerobically. एरोबिकली ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये त्याला डायनायट्रोजन फिक्स करायला येतो. इव्हन इन प्रेझेन्स ऑफ डायनायट्रोजन ऑक्सिजन त्याला डायनायट्रोजन फिक्स करायला येतं जरी सुद्धा तो स्ट्रिक्ट एरोबिक ऑर्गॅनिझम आहे आणि एन्झाईम सिस्टीम अतिशय सेन्सिटिव्ह टू ऑक्सिजन आहे. सेन्सिटिव्ह म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ते डिनॅचर होत आहे. मग ह्या 2 गोष्टी एका वेळेला कशा घडतात? ऑर्गॅनिझम एरोबिक स्ट्रिक्ट एरोबिक ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट शिवाय वाढू शकत नाही आणि त्यांचं एन्झाईम हे ऑक्सिजनला सेन्सिटिव्ह. तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अझोटोबॅक्टर मध्ये हाय रेस्पिरेटरी रेट असतो. सेल मेम्ब्रेन मध्ये जे NAD, FAD, क्विनोन वगैरे जे आहेत ते खूप हाय स्पीडनी होतं आणि त्यामुळे ऑक्सिजन त्यांच्या सेल मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की तो ऑक्सिजन ते घेतो आणि त्याचं पाणी बनत राहतं आणि त्यामुळे हे जी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जी आहे ती हाय रेस्पिरेटरी रेटमुळे अझोटोबॅक्टर मध्ये ते प्रोटेक्ट होतं. आणि रायझोबियमचं मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सप्लेनेशनच्या वेळेला सांगितलं होतं त्यांच्याकडे लेग हिमोग्लोबिन असतो. तुम्हाला नोड्यूल गोळा करताना सुद्धा पिंक कलरच्या नोड्यूल घ्या म्हणून सांगितलं होतं.
मग तुमच्या आमच्या रक्तामधला जो हिमोग्लोबिन आहे तो ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतो, तसं रायझोबियम मध्ये ते लेग हिमोग्लोबिन ऑक्सिजन कॅप्चर करायचं काम करतं. दोन मुद्दे याच्याबद्दल सांगून झाले. एक म्हणजे रेट लो आहे, तो ऑक्सिजन सेन्सिटिव्ह असताना सुद्धा ऍक्टिव्हिटी होती. आणि तिसरा अतिशय महत्वाचा ड्रॉबॅक आहे. आताच आपण पूर्ण एक्सप्लेनेशन मध्ये बघितलं, एका N2 चं कन्व्हर्जन 2 NH3 मध्ये होण्यासाठी थेरॉटिकली 16 ATP खर्च कराव्या लागतात. म्हणजे एक सायकल झाली की 4, अशी 4 वेळा जेव्हा ती सायकल फिरेल त्या वेळेलाच फक्त काय होणार आहे, N2 चं NH3 मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. आणि अतिशय खर्चिक असलेलं हे जे एन्झाईम आहे त्याचा ड्रॉबॅक असा आहे, इट इज एबल टू डू किंवा ह्याची सबस्ट्रेट स्पेसिफिसिटी अतिशय कमी आहे. कशाचंही तो हे करून देऊ शकतो, रिडक्शन करू शकतो. नायट्रोजन फिक्सेशन मध्ये N2 चं NH3 मध्ये होणं म्हणजे त्या मॉलिक्युलचं नायट्रोजनचं आपण रिडक्शन करतो आहोत. मग याची लो सबस्ट्रेट स्पेसिफिसिटी आहे. विनाकारण हे वापरलं गेलं तर सेलला विनाकारण खर्च करावी लागणार आहे एनर्जी. तो काय करू शकतो, इट कॅन रिड्यूस एनी मॉलिक्युल विथ ट्रिपल बॉन्ड. ज्या मॉलिक्युल मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे असं कुठलाही मॉलिक्युल तो रिड्यूस करू शकतो. फॉर एक्झाम्पल ऍसिटायलिन किंवा हायड्रोजन सायनाइड, H ट्रिपल बॉन्ड सायनाइड जे आहे, तर हे कुठलाही मॉलिक्युल, नायट्रस ऑक्साइड याला कुठल्याही या मॉलिक्युल मध्ये त्याचं नायट्रोजनेच्या मदतीने, एरवी कुठलंही एन्झाईम जो असतो तर आपण म्हणतो की एन्झाईम इज व्हेरी व्हेरी स्पेसिफिक फॉर देअर सबस्ट्रेट. अमायलेज आहे तर ते स्टार्चवरच ऍक्ट होणार, सेल्युलेज असेल तर सेल्युलोजवरच ऍक्ट होणार, हेक्झोकायनेज असेल तर हेक्झो शुगरवरच ती ऍक्ट होणार. परंतु हे इतकी कॉस्टली एन्झाईम असून सुद्धा लो सबस्ट्रेट स्पेसिफिसिटी आहे. तो कुणीही ट्रिपल बॉन्ड असलेला मॉलिक्युल त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की त्याचं रिडक्शन होऊ शकतो. हा अतिशय मेजर ड्रॉबॅक आहे या एन्झाईमचा. पुढचं आहे, फिक्सेशन ऑफ डायनायट्रोजन इज मेटॅबिकली कॉस्टली प्रोसेस आहे. आता आपण पूर्ण एक्सप्लेनेशन मध्ये बघितलं, N2 चं NH3 मध्ये कन्व्हर्जन व्हायला पहिली सायकल होईल तेव्हा 2 इलेक्ट्रॉन पाहुण्यांना मिळतात आणि 2 हायड्रोजन निघून जातात. आणि नंतर ते नायट्रोजनला 3 वेळेला दिले जातात, 2-2 हायड्रोजन, आणि मग 2 NH3 चे मॉलिक्युल तयार होतात. ही सायकल 4 वेळा रिपीट व्हायला थेरॉटिकली टेस्ट ट्यूब मध्ये 16 ATP लागतात. परंतु सेलच्या आतमध्ये मात्र, सेल्युलर फॉर्म मध्ये मात्र फॉर क्लॉस्ट्रिडियम पाश्चुरियानम इट रिक्वायर्स 20 ATP आणि क्लेप्चिया निमोनी रिक्वायर्स 30 ATP. क्लेप्चिया निमोनीला जर नायट्रोजन फिक्स करायला लावला आपण तर त्याला एका N2 चं कन्व्हर्जन करायला 30 ATP मॉलिक्युल घालवावे लागतील. आणि आपल्याला सर्वांना माहितीये, जेव्हा एक ग्लुकोजचं आपलं कन्व्हर्जन CO2 आणि H2O मध्ये होतं तेव्हा 38 ATP, म्हणजे एक ग्लुकोज खास त्या N2 फिक्सेशनला खर्च करायची वेळ येते. आणि क्लॉस्ट्रिडियमला निम्मी एनर्जी, निम्मा ग्लुकोज हा त्याच्यासाठी घालवावा लागतो. म्हणजे ती अतिशय कॉस्टली प्रोसिजर आहे. कन्व्हर्जन थेरॉटिकली 16, परंतु जर तुम्ही ऍक्च्युअली लिव्हिंग सेल मध्ये बघितलं तर क्लॉस्ट्रिडियम मध्ये 20 आणि क्लेप्चियला मध्ये 30, एवढी अतिशय महाग आहे ही गोष्ट. ऍक्टिव्हिटी अँड सिंथेसिस ऑफ नायट्रोजनस इज वेल रेग्युलेटेड. त्यामुळे अतिशय वेल रेग्युलेट झालेली आहे. कारण एक नायट्रोजनचं कन्व्हर्जन करायला आपल्याला 4 ATP खर्च करायला लागतात, 16 ATP लागतात. म्हणजे सेलमध्ये काही ATPचं गोडाऊन नाहीये. एक समजा 100 मॉलिक्युल तेथे आहेत तर 25 डायनायट्रोजनचं कन्व्हर्जन म्हणजे ते एका वेळेला 4-25 चोक 100, तर 25 N2 चं कन्व्हर्जन ADP मध्ये त्या याला वापरले जातील. पण 26व्यासाठी ATP तिथे नसली तर तिथे त्याच्यावर रेग्युलेशन घ्यावं लागतं. जेव्हा ATP वापरली जाईल तेव्हा ADPचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आणि ADP वाढलं म्हणजे ATPची कमतरता भासायला लागली
ही प्रोसेस थांबते आणि देअरफॉर इट इज वेल रेग्युलेटेड. हा मुद्दा परत एकदा लक्ष द्या. नायट्रोजनस ऍक्टिव्हिटीचं रेग्युलेशन आपण जीडीएच मध्ये बघितलं, अमोनियम कॉन्सन्ट्रेशनवर त्याची ऍक्टिव्हिटी अवलंबून असते. आणि इथे ती कशावर अवलंबून असती तर एटीपी कॉन्सन्ट्रेशनवर. कारण एटीपी त्यांना एका N2चं कन्व्हर्जन करायला 16 एटीपी लागतात. आणि त्यामुळे जर सेल मधलं एटीपीचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, जेव्हा एखाद्या सेलमध्ये एटीपीचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं म्हणजे एटीपीचं एडीपी मध्ये होतं, एटीपी एडीपी, एटीपीचं एडीपी मध्ये, ऑटोमॅटिकली एडीपीचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. एटीपी कमी झाल्या की एडीपी वाढणार आणि दॅट हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एडीपी it suggests that there is a less concentration of ATP and therefore the cell enzyme activity will get inhibited. While एवढी गोष्ट आहे, एवढं असताना सुद्धा when you supply the ammonium compound मीडियम मध्ये त्यांना नेचर मध्ये लॅबोरेटरी मध्ये ग्रो करत असताना त्यांना ते काय करणार आहेत आता N2 to NH3 चं काम करणार आहे. पण तुम्ही जर अमोनियम कंपाऊंड त्यांना खायलाच घातला रेडीमेड तर दे विल स्विच ऑफ द नायट्रोजनस ऍक्टिव्हिटी. एवढा मोठा खर्च करायची गरज नाही, रेडीमेड आपल्याकडे ते आलेलं आहे. तर तिथे सेल स्वतःची एनर्जी खर्च करणार नाही. ती एनर्जी खर्च करायच्या ऐवजी ती रेडीमेड जो नायट्रोजन त्याला सप्लाय केलेला आहे तो ते वापरेल. त्या गोष्टीने आपण सुद्धा बघा घरात स्वयंपाक शिल्लक असेल किंवा आपल्याला दुसरीकडे जेवायला जायचं असं इमॅजिन केलं तर घरात आपण विनाकारण स्वयंपाक करत नाही. आता रेडीमेड दुसऱ्याच्याकडचा स्वयंपाक म्हणजे त्याला मीडियम मध्ये रेडीमेड जर नाही अमोनियम कंपाऊंड मिळालं तर ते स्वतःच अजिबात वापरत नाही. बिकॉज प्रोसेस इज व्हेरी कॉस्टली. इमिजिएटली स्विच ऑफ केलं जातं, ती गोष्ट थांबवली जाते. आणि आता पुढचं वाक्य आहे द फेट ऑफ NH3 फॉर्म्ड फ्रॉम N2 बाय नायट्रोजनेज एन्झाईम. आता मी तुम्हाला दाखवलं पहिला N2 विथ प्रोटॉन H2 निघून गेले, मग NH डबल बॉन्ड NH2 सिंगल बॉन्ड NH आणि मग NH3 अशी ही जी प्रोसेस होते त्याच्या सरते शेवटी तुम्हाला 2 मॉलिक्यूल मिळतात NH3चं. त्याचं पुढे काय होतं हा काही सेल्युलर ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये आलेला नाही. देन when the ammonium compound is there, the GDH enzyme glutamate dehydrogenase enzyme च्या मदतीने ग्लुटामिक ऍसिड तयार केलं जातं. ग्लुटामाइन सिंथेटेजच्या मदतीने ग्लुटामाइन तयार केलं जातं आणि अस्पार्जिन सिंथेटेजच्या मदतीने अस्पार्जिन तयार केलं जातं. आपली नेहमीची पहिली शिकवलेली जी एन्झाईम्स आहेत ती रिॲक्शन होती अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड कन्व्हर्जन ग्लुटामिक ऍसिड मध्ये आणि ग्लुटामिक ऍसिडचं कन्व्हर्जन ग्लुटामाइन मध्ये, अस्पार्टिक ऍसिडचं कन्व्हर्जन अस्पार्जिन मध्ये. हे 3 गोष्टी तिथे तयार होतात. मग आपण बघितलंय ग्लुटामिक ऍसिड अमायनो ग्रुप डोनर आहे, तो त्याच्या अमायनो ऍसिड एक्झाम्पल दिलेलं होतं पायरुविक ऍसिड पासून L-alanine तयार होणार आहे. असे ट्रान्स अमायनेशनने अमायनो ऍसिड तयार होतात. ग्लुटामाइन त्याचा अमायडो ग्रुप देतो आणि त्याच्यापासून FAD प्युरिन यासारखे कंपाऊंड तयार केले जातात. In certain condition when GDH does not function properly, गोग्यात शिकताना आपण बघितलेलं आहे GDH ची ऍक्टिव्हिटी नायट्रोजनस स्टॅटस वर अवलंबून आहे. एन्व्हायरमेंट मध्ये सफिशियंट नायट्रोजन आहे GDH ऍक्टिव्ह होईल, परंतु जेव्हा एन्व्हायरमेंट मधल्या नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन उतरेल त्यावेळेला GDH हे वापरता येणार नाही, ते इनॅक्टिव्ह होईल. मग अशा केसमध्ये त्याचं अल्टरनेटिव्ह एन्झाईम आहे that is a GOGAT. The cell will adapt an alternative way that is a GOGAT that complete the assimilation of dinitrogen. म्हणजे मी तुम्हाला नायट्रोजनचा असिमिलेशन हा पॉइंट शिकून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण अमोनियम फॉर्म बघितला, अमोनियम फॉर्म मध्ये आपण GDH GS AS ची ऍक्टिव्हिटी आणि मी तुम्हाला गोगॅट सगळं शिकून झालेलं आहे. आता आपल्याला शिकायचं आहे डायनायट्रोजन शिकून झालं, त्याची सगळी एन्झाईमची माहिती, कसं ऍक्टिव्हिटी होते, रेग्युलेशन कसं, कुठले प्रॉडक्ट तयार होतात, काय लागतं, हे सगळं आपलं बघून झालेलं आहे. आता ऍसिमिलेशन ह्या पॉइंट मधला अजून एक पॉइंट शेवटचा त्यातला राहिलेला आहे. छोटा आहे, सोपा आहे, ज्याच्यावर अनेक वेळेला शॉर्ट नोट विचारली जाते.
ती आपण बघायची आहे. ओंकार ओंकार उबाळे येस मॅडम. आहेस का? दीक्षा नाजनीन बघा, आता मग अशी 52 जण होते, 2 जणांनी लगेच सोडलं. मला अजून एक अख्खं युनिट, मी छोटासा पॉइंट आहे तो सगळा पूर्ण करणार आहे. संतोषीला म्हणलं, संतोषीने सोडून गेली. काय तुमचं नशीब आणि तुम्ही. ठीक आहे, आता मी पुढचं शिकवते. शेवटचा पॉइंट आहे ऍस्टिम्युलेशन ऑफ सल्फर. शेवटचा म्हणजे ह्या छोट्या पॉइंट मधला शेवटचा आहे. Assimilation of sulfur. In bacteria, cellular organic sulfur is in the form of sulfur-containing amino acid. तुम्ही FY पासून 11वी-12वी पासून शिकता आहात. बॅक्टेरियल सेलला सल्फर जो लागतो तो मेनली सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड साठी लागतो. कुठली कुठली सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड आहे? सिस्टाइन, होमोसिस्टाइन अँड मिथिओनाइन आणि टॉरिन ही वेगवेगळी सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड आहेत. सिस्टीन, सिस्टाइन, होमोसिस्टीन, मिथिओनाइन अँड टॉरिन. ह्या सगळ्या अमायनो ऍसिड बरोबर इट इज ऑल्सो प्रेझेंट फॉर द नीडेड फॉर द बायोसिंथेसिस ऑफ कोएन्झाइम ए. नुसतं एन्झाइम ए झालंय, मी करते दुरुस्त. कोएन्झाइम ए अँड बायोटीन. बायोटीन हे व्हिटॅमिन जे आहे ते तयार करायला आणि कोएन्झाइम ए तयार करायला, कारण त्याच्यामध्ये सल्फहायड्रिल ग्रुप असतो, एस कोए असतो तो नेहमी, त्यामुळे सल्फर लागतो. बायोटीन हे व्हिटॅमिन तयार करण्यासाठी आणि 4 सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड तयार करायला सल्फर हा सेलला गरजेचा असतो. द सल्फर इन दिस अमायनो ऍसिड, यातलं कुठलंही अमायनो ऍसिड जर बघितलं तर त्यांच्यामध्ये सल्फर हा कुठल्या फॉर्म मध्ये असतो? एसएच, सल्फ हायड्रिल ग्रुप मध्ये असतो. आणि हे तुम्ही इफेक्ट ऑफ मर्क्युरी मध्ये शिकलेले आहात की मर्क्युरी मध्ये काय होतं, तर सल्फर कंटेनिंग जे अमायनो ऍसिड आहे त्या मर्क्युरीची रिएक्शन होते एसएच वर, सल्फहायड्रिल ग्रुप वर, आणि मग ते अमायनो ऍसिड आणि त्यामुळे ते एन्झाइम डिनेचर होणं, प्रोटीन डिनेचर होणं हे काम होतं. आणि त्यामुळे सल्फर इन दिस अमायनो ऍसिड इज प्रेझेंट ऍज अ एसएच. आडवी रेघ मागे द्यायची आणि एसएच लिहायचं आहे. आणि वाचताना आपण तो सल्फहायड्रिल ग्रुप असं म्हणलेला आहे. For the biosynthesis of such amino acid, sulfur must be present in the medium and environment. कुठलाही सजीव, कुठलाही बॅक्टेरिया, कुठलाही तुम्ही आम्ही माणसं, यांना सगळ्यांना काय लागतं? त्यांना हे सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड, ही व्हिटॅमिन हे लागणार आहेत, कोएन्झाइम ए लागणार आहे. पण त्या केसमध्ये हे त्यांना तयार करावं लागतं बॅक्टेरियांना, आणि ते जर तयार करायचं असेल तर त्यांना सल्फर लागणार. आणि त्यामुळे सल्फर कंटेनिंग कंपाऊंड हे मीडियम मध्ये असतील, एन्व्हायरमेंट मध्ये असतील तर आणि तरच ऑर्गॅनिझम जगू शकतात, की नाहीतर त्यांना जगता येत नाही. एसएच ग्रुप हॅज अ रेड्यूस फॉर्म ऑफ सल्फर. आता जो एसएच ग्रुप आपण म्हणतोय तो त्याच्यातला सल्फर हा अतिशय रेड्यूस फॉर्मचा आहे, विथ व्हॅलन्सी -2. त्याच्याकडे व्हॅलन्सी आहे -2, अतिशय रेड्यूस फॉर्म मधला हा सल्फर आहे. आणि ऑर्गॅनिझम दे जनरली यूज हायली ऑक्सिडाइज्ड फॉर्म ऑफ सल्फर. बॅक्टेरियांना इतर कुणाला जर वाढवायचं झालं तर ते काय करतात? अतिशय ऑक्सिडाइज फॉर्मचा सल्फर वापरतात, SO4-, आणि त्याची सल्फरची व्हॅलन्सी असते +6. त्यामुळे तो सल्फेट जर तुम्हाला वापरायचा असेल, SO4-,
विथ व्हॅलन्सी 6 आणि तो आपल्याला कसा कन्वर्ट करायचा एसएच ग्रुप ऑफ अमायनो ऍसिड त्याची व्हॅलन्सी -2 म्हणजे +6 पासून त्याला -2 पर्यंत आपल्याला पोहोचवावं लागेल. +6 पासून -2 मध्ये कन्व्हर्जन झालं तर आणि तरच तो ऍसिमिलेट झाला असं म्हणता येतं आपल्याला. काही अनएरोबिक बॅक्टेरिया आहेत, क्लॉस्ट्रिडियम म्हणा, हे जे अनएरोबिक बॅक्टेरिया ते काय करतात, ते यूज अ सल्फेट ऍज अ फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. एरोबिक बॅक्टेरिया जसं ऑक्सिजन हा फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर वापरतात, तसं काही अनएरोबिक बॅक्टेरिया कार्बोनेट, सल्फेट आणि नायट्रेट हे फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणून वापरतात. आणि त्या केसमध्ये सल्फेटचं कन्व्हर्जन होतं सल्फाईट. सल्फेटचं त्यांनी 2 इलेक्ट्रॉन त्याला दिले की त्याच्यापासून सल्फाईट तयार होतो. आता नीट लक्ष द्या, आपण काय म्हणलंय, सेलमध्ये सल्फर कुठे असतो, एसएच ग्रुप कंटेनिंग अमायनो ऍसिड मध्ये असतो, बायोटिन मध्ये असतो, कोएन्झाइम असतो. हा जो सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड आहे, एसएच ग्रुप आहेत त्यांच्याकडे, आणि ते एसएच ग्रुप जो आहे त्याच्यामधल्या सल्फरची व्हॅलन्सी अतिशय कमी आहे, तो रेड्यूस फॉर्मचा आहे, -2 आहे. आणि काही काही म्हणजे मॅक्झिमम वेळेला ऑर्गॅनिझम सल्फेट +6 असलेला सल्फर वापरत असतात. मग त्या केसमध्ये काही काही अनएरोबिक बॅक्टेरिया काय करतात, त्यांना सल्फेट मिळालं की ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणून वापरतात आणि सल्फेटचं कन्व्हर्जन होतं सल्फाईट मध्ये. मग मीडियम मध्ये, नेचर मध्ये कुठेही हा सल्फेट आहे, हा फक्त सल्फाईट मध्ये जाऊन बसतो, परंतु तो कुठेही सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड मध्ये जात नाही, तो सेलच्या आत येत नाही, सेलला त्याचा काहीही फायदा होत नाही. म्हणून त्या सल्फेट रिडक्शनला म्हणलं जातं डिसिमिलेटरी सल्फेट रिडक्शन. आता गेल्या वर्षी तुम्ही ह्या पद्धतीचं एक प्रॅक्टिकल केलेलं आहे. SY ला तुम्हाला वेगवेगळ्या बायोकेमिकल टेस्ट ज्या होत्या अमायनो ऍसिड, त्यामध्ये तुम्हाला हे डिसिमिलेटरी सल्फेट रिडक्शन हे शिकवलेलं आहे. तर हा सेलला फायदा नाही होत. सेलला फायदा कधी होईल, सल्फेटचं कन्व्हर्जन एसएच ग्रुप ऑफ अमायनो ऍसिड मध्ये झालं तर आणि तरच फायदा होईल, अन्यथा होणार नाही. त्यामुळे अनेक बॅक्टेरिया, फंजाय, अल्गी, प्लांट्स ते सगळे सल्फेट वापरू शकतात ऍज अ सोर्स ऑफ सल्फर. कार्बन जसं म्हणतो तसं हा सल्फरचा सोर्स ते सल्फेटच्या फॉर्म मध्ये वापरू शकतात. And for assimilation of sulfate, two sequential reactions they are used for the conversion of a sulfate to sulfite and sulfite to H2S. दोन रिएक्शन सिक्वेन्स मध्ये घडल्या तरच सल्फेटचं ऍसिमिलेशन झालं म्हणतात. पहिल्या स्टेप मध्ये सल्फेटचं कन्व्हर्जन सल्फाईट मध्ये होतं, त्यासाठी 1 नंबरचं एन्झाईम काम करतं, आणि ह्या सल्फाईडचं कन्व्हर्जन H2S मध्ये होतं, त्याला 2 नंबरचं एन्झाईम काम करतं. 1 नंबरच्या एन्झाईमचं नाव आहे, सोपं आहे लक्षात ठेवायला, हे सल्फेट टू सल्फाईट आहे, म्हणजे सल्फेट रिडक्टेज आहे, आणि हे सल्फाईड टू H2S आहे म्हणजे सल्फाईट रिडक्टेज आहे. फक्त मागे ऍसिमिलेटरी शब्द दोन्हीकडे घालायचा आहे. परत एकदा लक्ष द्या, ही जी सल्फेट आहे हा डिसिमिलेटरी मध्ये रिडक्शन झाला तर सेलला काहीही फायदा नाही. सेलला फायदा कधी होणार, तो सेलच्या आत एसएच ग्रुप मध्ये गेला तरच. मग हे जे टोटल ऍसिमिलेशन जे आहे त्या सिक्वेन्शियल रिएक्शन 3 घडतात ऍक्च्युअली. इथे आपण 2 बघितले, पुढे मी दाखवते तिसरी. सल्फेट जे आहे त्याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा सल्फाईट मध्ये होतं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम ऍसिमिलेटरी सल्फेट रिडक्टेज, and this sulfite is converted to H2S with assimilatory sulfite reductase. आणि एकदा का H2S आला की ह्या H2S मधल्या सल्फरची व्हॅलन्सी -2 आहे, की जी इक्वल टू एसएच ग्रुप ऑफ अमायनो ऍसिड, आणि ते H2S लगेच एसएच ग्रुप मध्ये सहज जाऊ शकतो. आणि त्यामुळे आपण बघितलेलं आहे हे कन्व्हर्जन होताना 6 इलेक्ट्रॉन जे आहे
ते म्हणजे व्हॅलन्सी +6 आणि ह्याची -2 आणि त्यामुळे ह्या SO4चं कन्व्हर्जन H2S मध्ये करायला सेलला 8 इलेक्ट्रॉन्स लागतात, 8 हायड्रोजन लागतात, 8 इलेक्ट्रॉन लागतात. तर ते कसं होतं ते आपण बघूया. इट इज अ मल्टी स्टेप रिएक्शन catalyzed by different enzymes as shown below. पाथवे मी जरा पुढे घेतलाय पण तो आपण नंतर बघूया. आधी थोडीशी माहिती बघायची आपल्याला की जी सल्फेट पासून एसएच ग्रुप सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड तयार होण्याची प्रोसेस ही 3 सिक्वेन्शियल स्टेप मध्ये होती. सिक्वेन्शियल रिएक्शन्स आहेत त्या आपण कुठल्या कुठल्या आहेत बघूया. पहिली असिमिलेटरी सल्फेट रिडक्टेज. हे जो सल्फेट आहे SO4- आहे, इट इज व्हेरी स्टेबल अँड इनर्ट मॉलिक्यूल. अतिशय इनॅक्टिव्ह आहे, स्टेबल आहे. तो सहजी त्याचं कन्व्हर्जन करून कशात घ्यायला तयारच नसतो आणि देअरफॉर ऍक्टिव्हेशन त्याचं करावं लागतं. आणि आपण आतापर्यंत बरेच वेळा बघितलेलं आहे ग्लुकोजचं कन्व्हर्जन, ग्लुकोज जर पाथवेमध्ये जायचं असेल तर पहिल्यांदा त्याला एटीपी हायड्रोलिसिस करून ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये करून घ्यावं लागतं. तसं आहे सल्फेट, हे पण म्हणजे इनर्ट आहे, स्टेबल आहे आणि त्याचं कन्व्हर्जन करायला सेलला स्वतःची एनर्जी खर्च करावी लागते. दॅट इज द यूज ऑफ एटीपी मॉलिक्यूल. पण ती एटीपी कशी तयार वापरली जाते बघा. सल्फर फर्स्ट लिंक्स टू ॲडिनोसाइन मोनोफॉस्फेट आणि त्यामुळे एरवी आपण ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये करतो तेव्हा एटीपी जो आहे ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट जे आहे त्याच्या कडेला अजून 2 फॉस्फेट असतात. त्यातला एक फॉस्फेट काढून घेतला जातो आणि तो ग्लुकोजला लावला जातो आणि त्यावेळेला एटीपीचं कन्व्हर्जन एडीपी मध्ये होतं. आता इथं मात्र काय होतंय बघा. हा जो एटीपी मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट आहे. त्या ॲडिनोसिन मोनोफॉस्फेटला अजून एक फॉस्फेट लागलाय आणि अजून एक लागलाय. हे सगळे मिळून एटीपी आहे. एरवी शेवटचा फॉस्फेट काढून टाकला जातो, ट्राय फॉस्फेटचा एक फॉस्फेट गेला की डायफॉस्फेट तयार होतो. पण इथं काय होतंय, हा जो ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट आहे आणि हे 2 पुढचे फॉस्फेट आहेत त्यातला एडिनोसिन मोनोफॉस्फेटच काढून घेतला जातो आणि त्याला सल्फेट लावला जातो आणि त्यामुळे हा जो सल्फर आहे इट लिंक्स टू ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. एएमपी जो आहे त्या एएमपी ला हा सल्फर लागतो आणि तयार काय होतं, शब्द नीट लक्ष द्या, ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट सल्फेट. त्याला इन शॉर्ट एपीएस म्हणतात. मल्टिपल चॉईसला बरेच वेळेला आलेला आहे. इट इज कन्व्हर्टेड टू ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट सल्फेट APS and the reaction is catalyzed by ATP phosphorylase. त्याला एटीपी फॉस्फोरायलेज एन्झाईमच्या मदतीने एरबी एटीपी टू एडीपी, एडीपी टू एमपी असली काही न भानगड करता त्यातला एएमपी काढूनच घेतला जातो ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट आणि तो सल्फरला लिंक केला जातो आणि तयार होतं ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट सल्फेट हा तयार झाला. त्याच्यानंतर एवढ्याने त्याचं भागत नाही, अजून एक त्याला पुढच्या स्टेपमध्ये अजून एक एटीपी मॉलिक्यूल खर्च केला जातो. In the next step, one more ATP molecule is used where one phosphate from ATP is linked to APS. हा जो ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट सल्फेट आहे त्याला अजून एक फॉस्फेट लागतो आणि तो त्याच्या 3' एंडला लागतो आणि त्यामुळे तो पहिला नवीन आलेला फॉस्फेट आणि एपीएस असं म्हणून तो फॉस्फेटचा पी आणि एपीएस आणि त्यामुळे तयार होतं 3' फॉस्फो ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट सल्फेट. PAPS तयार होतं म्हणजे एपीएस पासून PAPS तयार होतं, 3 फॉस्फो ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट सल्फेट आणि द रिएक्शन इज कॅटलाइज्ड बाय एटीपी कायनेज. नेहमी अशा पद्धतीची रिएक्शन असते की कायनेज एन्झाईम लागतं आणि आता हा जो फॉर्म आहे 3' फॉस्फो ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट सल्फेट PAPS, इट इज ऍक्टिव्हेटेड फॉर्म ऑफ द सल्फेट. आता हा रेडी आहे, त्याचं रिडक्शन करून घ्यायला तो रेडी आहे
and that sulfate is reduced to sulfite. त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन टाकले जातात आणि त्याचं रिडक्शन केलं जातं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम फॉस्फो ॲडिनोसिन फॉस्फोसल्फेट रिडक्टेज. आणि तुम्हाला हे शब्द अवघड वाटत असेल तर फक्त ऍसिमिलेटरी सल्फेट रिडक्टेज म्हटलं तरी चालेल किंवा PAPS रिडक्टेज असं म्हटलं तरी चालेल. त्या एन्झाईमच्या मदतीने सल्फेटचं कन्व्हर्जन सल्फाईट मध्ये होतं. जुन्या पुस्तकात फक्त अशी छोट्याशा रिएक्शन दिले आहेत सल्फेट टू सल्फाईट, पण आता नवीन लिटरेचर जसं अवेलेबल होईल त्या वेळेला ही सल्फेट इनॅक्टिव्ह आहे. त्याला 2 ATP खर्च करावे लागतात. पहिल्या ATPच्या वेळेला तो AMP ला जोडला जातो आणि त्यामुळे ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट सल्फेट हा तयार होतो आणि पुढची ATPचा फॉस्फेट काढून त्याच्या 3 प्राइमला जोडून PAPS तयार होतो. आता PAPS मधला सल्फेट सहज हायड्रोलिस त्याचं रिडक्शन होतं आणि सल्फेटचं कन्व्हर्जन सल्फाईट मध्ये होतं, ऍसिमिलेटरी सल्फेट रिडक्टेज. सेकंड स्टेप मध्ये काय होतं, ऍसिमिलेटरी सल्फाईट रिडक्टेज. आता मगाशी त्याची व्हॅलन्सी होती +6, ही आपल्याला -2 कडे घालवायची आहे. आता ह्या सल्फाईट मधल्या सल्फरची व्हॅलन्सी आहे +4 आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे H2S मध्ये. त्या सल्फरची व्हॅलन्सी आहे -2 आणि त्यामुळे हे जे रिडक्शन करायचं आहे त्याला 6 इलेक्ट्रॉन्स आपल्याला लागणार आहेत. For the reduction of a sulfide to H2S, total 6 electrons are needed because the valency of sulfur in sulfide is +4 and it has to be decreased or reduced to H2S with valency -2 and therefore overall 6 electrons are needed. The reaction is catalyzed by assimilatory sulfide reductase. Assimilatory sulfide reductaseच्या मदतीने ही रिएक्शन होते. The enzyme from E. coli was studied in detail. E. coli मधले एन्झाईम याचा अभ्यास झालेला आहे. It has a molecular weight 7,50,000 Dalton, requiring 4 FAD, 4 FMN, 12 iron prosthetic group. हे जे एन्झाईम आहे ऍसिमिलेटरी सल्फाईड रिडक्टेज याचा डिटेल मध्ये अभ्यास झालेला आहे. त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 7,50,000 डाल्टन, 4 FAD, 4 FMN आणि 12 आयर्न प्रोस्थेटिक ग्रुप आहे. परंतु जसं आपण नायट्रोजिनेज मध्ये बघितलं की रेड्युस्ड फ्लॅविड ऑक्सिन इज द डोनर, स्मॉलर सब युनिट पहिल्यांदा घेईल, तिथनं लार्जरला जाईल आणि मग तो त्या नायट्रोजनला देईल. असा जो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इथे होणार आहे हा कसा होतो, कोण डोनेट करतोय, कोण म्हणजे त्याच्यामधले कॅरियर कोण आहेत, कितके ही लोक आहेत त्याच्यात हे माहितीये. FAD आहे, FMN आहे, प्रायन प्रोस्थेटिक ग्रुप आहे हे माहितीये, पण हाऊ इट इज एक्झॅक्टली फ्लो. जसं आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये म्हणतो NAD, FAD, क्विनोन, सायटोक्रोम B, C, A3, तो फ्लो आपल्याला 110% माहितीये. नायट्रोजिनेजचं माहितीये, रेड्युस्ड फ्लॅविड ऑक्सिन टू स्मॉलर टू लार्जर टू N2 हा माहितीये. परंतु इथे मात्र आपल्याला हाऊ इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इट इज नॉट येट क्लिअरली नोन. बट एनी हाऊ ते जे 6 इलेक्ट्रॉन घालून SO3 चं कन्व्हर्जन केलं जातं H2S. By consuming 6 electron, SO3 is converted to H2S. आता H2S जरी तयार झाला तरी आपल्याला काय करायचंय, एसएच ग्रुप ऑफ अमायनो ऍसिड करायचा आहे. दिस एसएच, त्यामुळे तिसरी स्टेप होती कन्व्हर्जन ऑफ SO3 टू H2S. त्या H2S जो आपल्याला झालेला आहे त्या H2S पासून सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड करायचा आहे. एसएच ग्रुप ऑफ अमायनो ऍसिड इज फॉर्म फ्रॉम H2S प्रोड्युस्ड अबाउव. वर तयार झालेल्या H2S पासून आपल्याला एसएच ग्रुप करायचा आहे आणि ते सिस्टाईन 2 पद्धतीने सिंथेसाइज होतं. सिस्टाईन हे मेन सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड आहे. कसं होतं बघूया. In case of fungi, H2S directly combines with serine to form the cysteine. H2S plus serine
इट गिव्स सिस्टाइन प्लस H2O. परंतु बॅक्टेरियामध्ये ते डायरेक्ट होऊ शकत नाही, तर मध्ये ऍसिटिल कोए नावाचा कंपाऊंड मध्ये जाऊन ऍसिटिल सेरीन होतं आणि मग ऍसिटिल सेरीन तो सल्फर घेतो, एसएच ग्रुप घेतो आणि त्याच्यापासून सिस्टाइन तयार होतं. त्यामुळे बॅक्टेरियामध्ये मात्र कसं होतं, सेरीन प्लस ऍसिटिल कोए, ऍसिटिल सेरीन प्लस कोएन्झाइम ए आणि ऍसिटिल सेरीन प्लस H2S दॅट गिव्ह सिस्टाइन प्लस H2O. म्हणजे हा सिस्टाइन फॉर्म मध्ये एकदा सेल मध्ये तयार झाला सिस्टाइन की इट इज अ सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड. मग आपण हे जे सगळं अख्खं काम आतापर्यंत केलं तो म्हणजे सेल मध्ये आता ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये एसएच ग्रुप मध्ये जाऊन सल्फर बसला की जो SO4 ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये होता आणि तो एसएच हा हायली रेड्युस्ड आणि त्यामुळे टोटल त्याला म्हणजे हे 6 आणि मागचे 2 अशा 8 ATP 8 इलेक्ट्रॉन लागलेली आहेत. पाथवे इथे दाखवलेला आहे. दिस इज द सल्फेट इनॅक्टिव्ह आहे. एटीपी सल्फहायड्रलेज याच्या मदतीने एटीपी मधनं 2 फॉस्फेट काढून फेकले जातात बाजूला आणि त्याचा एएमपी काढून घेतला जातो, ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट. त्याला हा सल्फेट लागतो. सॉरी, त्याला हा सल्फेट लागतो आणि त्यामुळे हा पहिल्यांदा तिथे लागला की तयार होतं ऍडिनोसिन मोनोफॉस्फोसल्फेट. त्याला एपीएस म्हणलंय. एन्झाईमचं नाव आहे एटीपी सल्फरायलेज. एक एटीपीचं काढून टाकला जाऊन एएमपी काढून घेतला जातो. आता हा सुद्धा अजून हा सल्फेट इनॅक्टिव्ह आहे. त्याला अजून एक एटीपी खर्च करावी लागते. त्याच्यातला एक फॉस्फेट काढून घेतला जातो आणि ह्या एपीएस जो आहे हा बघा ऍडिनोसिन मोनोफॉस्फोसल्फेट त्याच्या 3 प्राईम एंडला एक फॉस्फेट चिकटतो म्हणून त्याचं नाव होतं 3 प्राईम फॉस्फो ऍडिनोसिन मोनोफॉस्फोसल्फेट, ज्याला पीएपीएस शॉर्ट मध्ये म्हणतात. आणि एकदा का तो झाला की हा पीएपीएस रिडक्टेज म्हणजे असिमिलेटरी सल्फेट रिडक्टेजच्या मदतीने 2 इलेक्ट्रॉन वापरले जातात आणि त्याचं एनएडीपी मध्ये कन्व्हर्जन होतो आणि आता हा एक इंटरमिजिएट तयार झाला SO3 आणि एक एएमपी मॉलिक्यूल बाजूला पडेल. आता हा SO3 आपण घेतलाय असिमिलेटरी सल्फेट रिडक्टेजच्या मदतीने हा इथं घेतलाय. हा सल्फेट असिमिलेटरी सल्फाइड रिडक्टेजच्या मदतीने 6 इलेक्ट्रॉन त्याला लागणार आहेत. 3 NADPH2 मॉलिक्यूल वापरले जातात आणि H2S मॉलिक्यूल तयार होतो आणि सरते शेवटी त्या H2S च्या मदतीने सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होतं. कसं होतं ते आपण इथे बघितलंय. H2S पहिल्यांदा सेरीन मध्ये रिॲक्ट होतो, सेरीन बरोबर फ्यूज होतो आणि सिस्टाइन तयार होतं आणि पाणी होतं. हे कुणामध्ये फंजायमध्ये. बॅक्टेरियामध्ये मात्र हा डायरेक्ट त्याच्याबरोबर रिॲक्ट होऊ शकत नाही, तो ऍक्टिव्हेटेड फॉर्म मध्ये लागतो. म्हणून सेरीन पहिल्यांदा ऍसिटिल कोए बरोबर रिॲक्ट होतो, ऍसिटिल सेरीन तयार होतो आणि मग त्या ऍसिटिल सेरीन H2S बरोबर रिॲक्ट होईल आणि सेरीन पासून सिस्टाइन तयार होईल आणि ऍसिटिल कोए आणि H2O हे बाहेर पडतात. दॅट कम्प्लीट द असिमिलेशन ऑफ सल्फर. 110% वेळेला ह्याच्यावर शॉर्ट नोट आलेली आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये आतापर्यंत बरेच वेळेला शॉर्ट नोट आली. आता तुमची ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन परीक्षा होणार आहे हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपण म्हणजे मेन त्यातला एक छोटा पॉइंट जो माझ्याकडे दिलेला टॉपिक आहे, मी मायक्रोबियल बायोकेमिस्ट्री याच्यामधलं 3रं युनिट सध्या तुम्हाला शिकवते की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या कॅटाबोलिक रिएक्शन्स, एनर्जीच्या रिलेटेड रिएक्शन सगळ्या शिकवणार आहे. त्यातलं तुम्हाला असिमिलेशन हा पॉइंट माझा सांगून झालाय. ह्याच्या नोट्स वगैरे तुम्हाला हव्यात का गुगल क्लासरूमला? गुगल क्लासरूमला ह्याच्या काही नोट्स हवे असल्या तर मला तुम्ही सांगा. नको असल्या तुमचे तुम्ही काढायला समर्थ असलात
तर काही प्रश्न नाही तुमच्या, तुम्ही काढू शकता. आता तुमचं पुढचं सीओसीचं ह्याचं लेक्चर आहे. मॅडम मगाशी लेक्चर घेत होत्या तेव्हा 53 जण होती. मी सुरुवात केली त्यावेळेला 50 ते 51 जण होती. संपवलं तेव्हा 49 आहेत. ही सगळी तुमची प्रेझेंटी आमच्या लॅपटॉपला, कधीतरी तुम्हाला दाखवीन कॉलेजला आला तर, लॅपटॉपला सगळी आमची प्रिझर्व झालेली असते. आणि आता हुल्लाळकर मॅडम जेव्हा घेतील त्यावेळेला तुमची प्रेझेंटी अतिशय कमी असते, अतिशय कमी असते. तर ते शेवटी तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही काही करू शकत नाही. माझ्याकडचा जो पॉइंट होता तो आता शिकवून झालाय. वेळ पण संपत आलेली आहे. आता मॅडम जॉईन होतील. आमची इच्छा अशी आहे की तुम्ही सगळी लेक्चर वगैरे अटेंड करावी. परवा एक गेस्ट लेक्चरचं तुम्हाला लिंक टाकलेली होती. त्यांनी इतकी सुंदर माहिती सांगितली की आपल्याला पुढचे कोर्सेस कसे करता येतील. SY साठी ऍक्च्युअली होती, पण तुम्हाला TY साठी पण आपण ती लिंक दिलेली होती. तुमच्यातले कोणी मला नाही वाटत जॉईन झालेले होते, परंतु तुम्ही जर जॉईन झाला असतात तर तुम्हाला त्याचा फायदा खूप झाला असता. ते काही आता आपल्याला परत घेता येणं शक्य नाहीये. त्यामुळे अजून एक तुमच्यासाठी आम्ही 1-2 लेक्चर, गेस्ट लेक्चर अरेंज करणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये, जेणेकरून तुम्ही घरी जरी राहिलात तरी तुम्हाला मॅक्झिमम सगळी इन्फॉर्मेशन मिळावी. आता तुमचा काळ अतिशय अवघड आलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणं थोडं अवघड जाणार आहे. तुम्ही ते चांगल्या पद्धतीने करावं अशी आमची इच्छा आहे. कुणीच काहीच रिॲक्शन देत नाहीये, त्यामुळे नोट्स काही तुम्हाला आता मिळणार नाहीयेत. तुम्हाला नको आहे तसा याचा अर्थ होतोय. ठीक आहे, यावरची तर तुम्ही नोट्स काढा. स्क्रीनशॉट तुमच्याकडे असतीलच, काही प्रॉब्लेम नाही. आता थांबते आता. Hello? Hello? Am I audible to you, students? Hello? 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 Am I audible to you? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो येतोय मॅम. ओके. ठीक आहे. तुमचे प्रॅक्टिकल्स थोडेसे राहिलेले आहेत. ते आता तुमचं जेव्हा कॉलेज ऑफलाईन सुरू होईल, तर ऑफलाईन सुरू झाल्यानंतर त्या दरम्यान मी तुमचे प्रॅक्टिकल्स तुम्हाला कव्हर करून देईन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते बाकीचे जॉईन होतात अदर क्लासेसचे डिप्लोमाचे, ते जॉईन झालेत का रे? तुम्हाला माहिती आहेत का त्यांची नावं? डिप्लोमा कोर्सला बाकीच्या सब्जेक्टचे जे कोणी आहेत ते जॉईन झालेत का आत्ता? का त्यांना वेळ लागतो जॉईन करायला? आता तर नाही कोण जॉईन झालं मॅम. बरं, ठीक आहे. ठीक आहे, असू देत. तोवर आपण मागच्या लेक्चरचं थोडंसं डिस्कस करूयात आणि मग नेक्स्ट लेक्चर सुरू करूयात.
ठीक आहे. तुम्हाला लॅमिनार एअरफ्लो हुड झालेला आहे. ओके, म्हणजे लॅमिनार एअरफ्लो नावाचं जे काही इक्विपमेंट आहे ते मी तुमचं थेअरीला घेतलेलं आहे. तर त्याचा यूज काय आहे किंवा लॅमिनार एअरफ्लो इक्विपमेंट कशासाठी यूज करतात कोण सांगू शकेल का? एक 5 मिनिटं आपण मागचा रिव्ह्यू घेऊयात आणि नंतर रिव्हिजन झाल्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूयात. सांगू शकाल का मला लॅमिनार एअरफ्लो इक्विपमेंटचा यूज काय आहे, ते कशासाठी यूज केलं जातं ते इक्विपमेंट? चला सांगा पटकन फास्ट. तुम्ही सांगताय का मी नावं घेऊन तुम्हाला विचारू प्रत्येकाला? अंजली तू सांग लॅमिनार एअरफ्लोचा यूज काय आहे? इट इज युज्ड फॉर स्पेशल ऑपरेशन्स इन लॅबोरेटरीज, परत जनरल लॅबोरेटरी वर्क. इट इज ऑल्सो युज्ड इन मेडिकल, फार्मास्युटिकल, इलेक्ट्रॉनिक अँड इंडस्ट्रियल सेक्टर्स. व्हेरी गुड. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जे असेप्टिकली वर्क करता ते असेप्टिकली वर्क तुम्ही 2 बर्नरच्या मध्ये करता. मग 2 बर्नरच्या मध्ये तुम्ही असेप्टिकली वर्क का करता? कारण बाकीच्या ऑर्गॅनिझमचं तुमच्या वर्कमध्ये कंटामिनेशन होऊ नये म्हणून करता. सेम ॲज लाईक अबाउट दी लॅमिनार एअरफ्लो. ओके, म्हणजे लॅमिनार एअरफ्लो मध्ये आपण वर्क करतो ते कशासाठी करतो? तर असेप्टिक कंडिशन मेंटेन करून तुमचं मायक्रोबायोलॉजिकल जे काही काम आहे किंवा वर्क आहे ते कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही लॅमिनार एअरफ्लो यूज करता. त्याच्यामध्ये असा एक कुठला फॅक्टर किंवा कुठलं एक कंपाऊंड बसवलेलं असतात किंवा अशी एक कुठला तरी पार्ट आहे लॅमिनार एअरफ्लोचा तो बसवतात आणि तो काय करतो तर एअरचं फिल्ट्रेशन करतो पूर्णपणे. म्हणजे फिल्टर्ड एअर जी आहे ती त्या लॅमिनार एअरफ्लो मध्ये एंटर करते. तर असा कुठला एक पार्ट बसवलेला असतो? व्हेरी गुड, हेपा फिल्टर. ओके, सो हेपा फिल्टर मध्ये काय केलं जातं तर लॅमिनार एअरफ्लो मध्ये जी एअर येते म्हणजे ऑब्विसली आता लॅमिनार एअरफ्लो ही रूम आहे. ओके, तुम्ही ज्या लॅबोरेटरी मध्ये वर्क करता तर त्या रूम मध्ये सुद्धा काय असतं रे की एअर पूर्ण सगळे आत बाहेर करत असते. ओके, मग ती एअर लोड्स ऑफ दी मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा त्याच्यामध्ये खूप जास्त मायक्रो ऑर्गॅनिझमचा लोड असतो किंवा खूप जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम त्या एअर मध्ये प्रेझेंट असतात. ओके, मग आपण 2 बर्नरच्या मध्ये वर्क न करता असंच ओपनली किंवा अनएसेप्टिकली आपण जर वर्क केलं किंवा 2 बर्नरच्या मध्ये जर आपण नाही वर्क केलं तर काय होणार आहे रे बाळांनो? तर त्या ठिकाणी त्या एअर मध्ये जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतील तर ते कंटामिनेशन करायचं काम करतील. ओके, म्हणजे ते कंटामिनेशन करतील किंवा तुमचे रिझल्ट सगळे फॉल्स येतील. रिझल्ट तुमचे कुठलाही रिझल्ट तुमचा पॉझिटिव्ह किंवा बरोबर येणार नाही. ओके, तो सेम ॲज लाईक इन द जेव्हा आपण लॅमिनार एअरफ्लो मध्ये आपलं लॅबोरेटरी वर्क करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये जी एअर आत बाहेर करते ती हेपा फिल्टरच्या थ्रू पूर्णपणे फिल्ट्रेट होऊन लॅमिनार एअरफ्लो मध्ये येते आणि म्हणून त्याच्यामध्ये हेपा फिल्टर नावाचा पार्ट बसवलेला असतो की जेणेकरून ती एअर पूर्ण फिल्टर करेल. ओके, सो नाव नेक्स्ट टेल मी द टाइप्स ऑफ हेपा फिल्टर नॉट टाइप्स ऑफ द लॅमिनार एअरफ्लो हुड. लॅमिनार एअरफ्लो हुडचे मला टाइप सांगा.